अरे, कोणाचा मेसेज आहे? अहो कुणाचा मेसेज आहे? कुणाचं नाही सांगतो. कोण आहे? हा? राजा, अरे कुठल्या पुरीचा मेसेज आहे? पोरीचा? हो, कोणत्या पोरीचा? अगं नाही, पोरीचा कुठं? नाही नाही, हे जीजे काही बोलू नको उगाच. तर माझं काय उगाच केस पांढरे झाले तर आ अरे सांग की कोण आहे ती? काय? अगं नाही कोण. अहो नुसतंच काय हसताय? आम्हाला बी कळू दे की काय झालं ते. अगं काय नाही. बरं ते हातात काय? साडी आहे. कशी आहे? चांगली की. मला कशी दिसेल? चांगली दिसल. तुम्हाला आवडली ना? हा, पण काय ग, तू काय घेतली साडी? काय पाहुणं बघायला येणार आहेत का काय? अरे, काय लाजतय? ती पण जमणं झाले. जीजे गप की जरा. काय का आता मी काय केले ग बसायला? होय की जीजे, जेडीला काय पोरगा बघा येणार आहे का? आता मला काय माहिती? तुला बी माहित नाही का? छान. तर मला काय विचारून करतात व्हय? मग काय तुला विचारल्याशिवाय करते तुम्ही? मग असंच काहीतरी असं. असंच काय करत्याल? अरे समाधाने पण मला काही नीट सांग ना. तुला सांगते, हे सगळं ना पुष्पीच्या डोक्यात शिजत असते बघ. जीजे, मामीन जर ऐकलं ना कळवण होईल. होऊन देत की. मी काय भीती हवी तिला? मोठ्याने बोल की. हे काय नालायक पोरगेस र. मी काय तर तुझ्यासाठी चांगलं सांगते आणि तुझं काय तर भलतच चाललंय. ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझ्याच डोक्यात घातलं कोरं. अरे तुला सांगते, ह्या माय लेकींचं दिवसभर काय तर खुसरू फुसरू सुरू असतंय. मग काय, आता दिवसभर रोज काय तर बोलत असतात. बोलू दे की मग. अरे बोलतात म्हणजे नुसतं बोलत नाहीत, काय तर त्यांचं चाललेलं असतंय बघ. म्हणजे मला काय ती शंका वेगळीच येत्या. कसली शंका? वाईशेन खा म्हणजे अक्कल येईल जरा. अरे समोरच्यांच्या मनात काय चाललेलं असतं ना, त्याचा मला लगेच अंदाज बांधता येतो. तुझ्या अंगलट येईल ना तेव्हा समजेल तुला. माझ्या काय अंगलट येणार आहे? म्हातारी तूच खाऊ नको, अभ्यास करू दे मला. माहितीये तुला समोरच्या मनातलं कळते ती. समजल तुझ्या अंगलट येईल तेव्हा समजेल तुला. काकी थांब, काय बोलू नकस. का? थांब की. तुझ्या मनात आता काय चाललंय हे मी तुला सांगू? काय चाललंय? हा, तुझ्या मनात हे चाललंय की पार्लरचं गिराईक कसं वाढवायचं, हाय ना? नाही. नाही मग कसला विचार करत होतीस? माझ्या मनात आता हे चाललंय की तुझं काय चाललंय, जे असं येड्यासारखं वागतीस. काय काकी तू पण? शितले, काय झालंय तुला? आपल्या समोरच्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला माहित असायला पाहिजे. असं जर झालं ना तर मग बोलायची गरजच पडणार नाही. काके ऐक की. काय? समजा आपल्याला एखाद्याच्या मनात काय चाललंय हे काढून घ्यायचं असेल तर काय करायचं? शितले, ये बस इथं. शितले, आता काय उद्योग करू नकोस. आता
मी कशाला काय उद्योग करते? तुझा काय भरोसा नाही आणि तुला काय गरज आहे कुणाच्या मनात काय चाललंय हे ओळखायची? हा का सांग की. बघ कसं आहे, कुणाच्या मनातलं जाणून घ्यायचंय हे त्याच्यावर पण असतंय ना. म्हणजे म्हणजे बघ, जर आपल्या नवऱ्याच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल ना तर ती बायकांना आपोआपच कळते. अयो, असं कसं? तुझा काका जेव्हा बाहेर नेतो ना तेव्हा त्यांच्या हालचालीवरनं मला कळत त्यांच्या मनात काय आहे आणि काय नाही ते. आपण नुसता अंदाज बांधून बोलायचं, समोरचा आपोआपच घडाघडा बोलायला लागतोय. पण आपण किती बी अंदाज लावला आणि तरी बी काही करून समोरचा काय बोलतच नसेल तर काय करायचं? तर मग जोपर्यंत समोरचा काही बोलत नाही ना तोपर्यंत त्याच्याशी बोलायचंच नाही. मग बरोबर सांगते. समजा आपल्या न बोलण्यानं समोरच्याला काही फरकच पडत नसेल तर तर मग सरळ जेवणच बंद करून टाकायचं. मी यांना असंच करते, ह्यांचं ना जेवणच बंद करून टाकते, मग बरोबर लाईनीवर येते. अगं पण समोरचा आपल्याकडे जेवायला येतच नसेल तर काय करायचं? तर आता तर मग काय करतात काय माहित नाही बा मला. काय काके, तू जे काय उपाय सांगितले ते माझ्या काय बी कामाचे नाहीत. पण तुला कुणाच्या मनातलं जाणून घ्यायचंय? कोणाचे नाही. अवघड आहे बाई तुझं. आता तर मला माझ्याच स्टाईलनं काम केलं पाहिजे. आजा, तू आता बघच मी काय करते ते. शीतल चिक्की खास तुझ्यासाठी आणलीये. माझ्यासाठी होय. वय घे की. शीतल थँक्यू.